हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत थॉट ऑफ व्हायब्रेशन. थॉट व्हायब्रेशनचा उपयोग करून आपल्या इच्छा कशा पूर्ण करता येतील किंवा आपले कसे प्रॉब्लेम्स सोडवता येतील हेच आपण ह्या मेथडमध्ये बघणार आहोत. थॉट ऑफ व्हायब्रेशन ह्या मेथडमध्ये थॉट व्हायब्रेशन एकतर खूप प्युअर स्टेटमध्ये असतात. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असतो तर ह्या मेथडमध्ये आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये सुद्धा उठायचं आहे. ह्या मेथडमध्ये थॉट ऑफ व्हायब्रेशन एकतर जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतो तर तेव्हा आपले व्हायब्रेशन खूप हाय असतात आणि प्युअर असतात. आणि प्युअर स्टेटमध्ये एकतर व्हायब्रेशन खूप हाय असतात. तर काय होतं की आणि आपलं सबकॉन्शियस माइंड एकदम ॲक्टिव्ह असते. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतो सकाळला फ्रेश राहतो, आपलं सबकॉन्शियस माइंड हे ॲक्टिव्ह राहतात आणि आपले जे काही व्हायब्रेशन आहेत तर ते हाय होतात. ह्या थॉट ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण हेच मेथड बघणार आहोत. तर जर हे मेथड 21 दिवस तुम्ही जर करू शकत असाल तर आपलं मॅनिफेस्टेशन कोणतीही गोष्ट अचीव करायची असणार तर तुम्हाला 21 दिवस केल्यानंतर याचे रिझल्ट मिळणार आहे. तर आपण त्याच मेथडमध्ये हे थॉट ऑफ व्हायब्रेशन हे मेथड आपण बघणार आहोत. या मेथडमध्ये काय काय करायचं आहे हे सुद्धा मी इथे तुम्हाला गाईड करणार आहे. तर सर्वात प्रथम आपण हे बघूया की दिवसाचा कोणता टाईम लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज करण्याला झाला आहे. म्हणजेच सर्वात प्रथम हे बघणार आहोत की दिवसाचा कोणता टाईम आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करण्यासाठी झाला आहे किंवा थॉट व्हायब्रेशन प्रोड्यूस करण्यासाठी झाला आहे. तर तो टाईम म्हणजेच ब्रह्ममुहूर्ताचा जो टाईम असतो 3:40 मिनटं झाले की तेव्हा आपला ब्रह्ममुहूर्त चालू होतो. तर 3:40 मिनटं जेव्हा होतात तर ते 6 वाजेपर्यंत असतो ब्रह्ममुहूर्त. तर त्या टायमामध्ये जर उठून आपण हे थॉट ऑफ व्हायब्रेशनचा मेथडचा उपयोग केला तर आपले मॅनिफेस्टेशनसुद्धा पूर्ण होत असतात. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्त हे 3:40 मिनटांनी चालू होतं. तर आपल्याला त्या ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे. आपले थॉट एकदम प्युअर असतात म्हणजेच पूर्णपणे आपला फोकस असतो आपल्या पूर्ण व्हायब्रेशनवर. आपले व्हायब्रेशनसुद्धा हाय असतात आणि ह्यामध्ये आपल्याला ब्रीदिंग टेक्निकसुद्धा करायचे आहे. तर आपण जर ब्रीदिंग टेक्निक 4 ते 5 राऊंड जर केलं, ब्रीदिंग टेक्निक 4 ते 5 राऊंड जर केलं तर आपल्याला खूप असं रिलॅक्स फील होते. आपलं श्वासाची गती रिदममध्ये येते. आणि टोटल जर तुम्ही असं 36 वेळा जर केलं तर तुमच्या शरीरातील संपूर्ण टॉक्सिन पूर्णपणे बाहेर पाडल्या जातात. म्हणजे टॉक्सिन पूर्ण शरीरातून निघून जात असतात. तर तुम्हाला सर्वात अगोदर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे. आपला श्वासाची गती चेक करायची आहे, बसायचं आहे आणि आपल्याला ब्रीदिंग टेक्निक करायची आहे. जोपर्यंत आपला श्वास शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रीदिंग टेक्निक करायची आहे, रिदममध्ये आणायचं. त्यानंतर ह्या थॉट ऑफ व्हायब्रेशनला चालू करायचं आहे. तुमचा श्वास शांत होईल, एका रिदममध्ये येईल. त्यानंतर श्वास शांत झाल्यानंतर एका रिदममध्ये आल्यानंतर श्वास रोखून ठेवायचा आहे. होल्ड करायचा आहे. हळूहळू श्वास घ्यायचा आहे, श्वासाला होल्ड करायचा आहे आणि त्या श्वासाला इतका वेळ रोखून ठेवायचा आहे की जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आता मी श्वास रोखून ठेवू शकत नाही तर तेव्हा लगेच श्वास सोडून द्यायचा आहे. तर ते सोडायचा सुद्धा आपल्या तोंडाने आहे. म्हणजेच श्वास घेतला, होल्ड करून ठेवलं आणि श्वास सोडताना ह्या पद्धतीने आपल्याला तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे. आणि श्वासाला रोखून ठेवता तेव्हा जी गोष्ट तुम्हाला मॅनिफेस्ट करायची आहे तर त्या गोष्टीचा तुमच्या ह्या माइंडमध्ये, ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, कारण सकाळी हे सबकॉन्शियस माइंड हे खूपच ॲक्टिव्ह असतं आणि प्युअर असतं. तर जेव्हा आपण
जेव्हा आपण विचार करतो तर ते काय होतं, सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि आपलं मॅनिफेस्टेशनही पूर्ण होत असतं. म्हणून आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे म्हणजेच ती गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे, त्याचा विचार करायचा आहे. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर आपण श्वास रोखून ठेवलो आहोत, बरोबर. आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलो, श्वासाला रोखून ठेवलं आणि आपल्याला जे मॅनिफेस्ट करायचं आहे त्याचा विचार करत आहोत. जसं की उदाहरणामध्ये मी खुश आहे आणि मी खूप कृतज्ञ आहे की मी महिन्याला 1,00,000 रुपये कमवत आहे. तुम्हाला 1,00,000 रुपये मॅनिफेस्ट करायचे समजा, तर मी असं अफर्मेशन बनवलं की मी खूप खुश आहे आणि कृतज्ञ आहे की महिन्याला 1,00,000 रुपये मी कमवत आहे. ह्या पद्धतीने ह्या थॉटला तुम्हाला बार बार रिपीट करायचं आहे. तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये बसायचं आहे, श्वासाची गती धीमी ठेवायची आहे, एका रिदममध्ये आणायचं आहे. नंतर ह्या थॉट ऑफ व्हायब्रेशनला ॲक्टिव्ह करायचं आहे आणि त्यानंतर श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे आणि होल्ड झाल्यानंतर इतका वेळ होल्ड करून ठेवायचं की तुम्हाला एखाद्या वेळेस असं घाबरल्यासारखं जेव्हा होईल की तेव्हा तुम्हाला श्वास रिलीज करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही होल्ड करून ठेवता तर त्याच वेळेला तुमचं जे काही मॅनिफेस्टेशन आहे तर ती अफर्मेशन तुम्हाला बार 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 माइंडमध्ये क्रिएट करायची आहे, व्हिज्युलाइज करायचं आहे. आणि जर कुणाला व्हिज्युलाइज नाही करता येत असणार तरी विचारच करायचा आहे की मला ही गोष्ट मिळाली आहे, मी खुश आहे, मी कृतज्ञ आहे, मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवत आहे. असं बार बार थॉट प्रोसेस करायचे आहेत आणि जे मॅनिफेस्ट करायचं आहे त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर श्वास तोंडाने पूर्णपणे रिलीज करायचा आहे, म्हणजे असं करून सोडून द्यायचा आहे. श्वास घ्या, रोका, मॅनिफेस्टेशनचा विचार करा आणि त्यानंतर रिलीज करा. ह्या प्रोसेसला आपल्याला 10 मिनटापर्यंत करायचं आहे. जर तुम्हाला 10 मिनटं करणं शक्य होत नसेल सुरुवातीला तर काही मिनटं करा आणि त्यानंतर तुमचं ध्येय गोल ठेवा की मला 10 मिनटं करायचं आहे. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठता तर त्याच वेळेला तुम्ही ह्या प्रोसेसला जेव्हा चालू करता तर 10 मिनटाचा अलार्म लावून ठेवा आणि जसं 10 मिनटांनी अलार्म वाजते तसं तुम्ही ही प्रोसेस स्टॉप करा. कारण सुरुवातीला ही प्रोसेस करायला कारण होल्ड करून ठेवतो जेव्हा श्वास तर काही जणांना होत नाही. तर 2 मिनटं 5 मिनटं असं करून प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर 10 मिनटापर्यंतचं गोल करा. आणि ह्या प्रोसेसला 21 दिवस करायचं आहे. कुठलीही गोष्ट आपण करत असतो तर त्याचे कन्सिस्टन्सी ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. आज केलं, 2 दिवस नाही केलं, तिसऱ्या दिवशी केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आपल्याला 21 दिवस पूर्णपणे आपल्याला 21 दिवस हे कन्सिस्टन्सीने करायचं आहे. ओके. त्यानंतर तुमचा गोल ठेवायचा आहे, 10 मिनटापर्यंत करायचं आहे. हे मेथड आर्टिफिशियली जसं ह्या गोष्टी क्रिएट करतो आपण, तर जेव्हा आपला थॉट सर्वात स्ट्रॉंग असते आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये डायरेक्ट कनेक्ट होते आणि तिथून ते स्ट्रॉंग व्हायब्रेशन हे सुप्रीम पॉवर युनिवर्समध्ये जातात आणि ती इच्छा आपली लवकर पूर्ण होते. तर हा टाईम आहे ब्रह्ममुहूर्ताचा. रोज 10 मिनटं ही प्रोसेस थॉट ऑफ व्हायब्रेशनचं करायचं आहे. 21 दिवस असं करायचं आहे. तर मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार, हे मेथड तुम्हाला समजला असणार आणि तुम्हाला जर काही समजलं नसणार आणि तुम्हाला करायचं असणार तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि तुम्ही 21 दिवस सलग हे केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतात ह्या व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट बॉक्समध्ये लिहायलासुद्धा विसरू नका. कारण तुमचं एक कमेंट्स दुसऱ्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येऊ शकते, त्यांची लाईफ पॉझिटिव्हिटीनं भरू शकते. म्हणून आपण ह्या सृष्टीमध्ये जे देतो तेच आपल्याला रिटर्नमध्ये मिळत असते. म्हणून आपल्याला सलग 21 दिवस करायचं आहे. त्याचे रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये शेअर करायचे आहेत. आणि मेथड तुम्हाला समजला असणार आणि आवडलासुद्धा असणार. आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. तर हेच आहे थॉट ऑफ व्हायब्रेशन. आपण जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात रिटर्नमध्ये येत असते, तीच आपली परिस्थिती असते. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही ब्रह्ममुहूर्तात सुद्धा उठून ह्या प्रोसेसला करा. थँक्यू सो मच.